2 मार्चला हुताशनी पौर्णिमा आहे, म्हणजेच या दिवशी आपण होळी हा सण साजरा करत असतो. होळी दहन मध्ये नारळाचे खूप महत्व आहे. आपल्या माहितीमध्ये आपल्याला माहित आहे की होळी हा फक्त रंगाचा सण नाही, तो आपल्या मनाची स्वच्छता करणारा, जुन्या दुःखांचा निरोप देणारा आणि नवीन आनंदाला आमंत्रण देणारा सण आहे. होळी दहन म्हणजे फक्त लाकूड जाळणे नाही, तो एक संकल्प असतो. आपण ठरवतो की आता मनातील राग, मत्सर, द्वेष, अहंकार, आपल्या मनातील वाईट विचार, वाईट सवयी या सगळ्यांना संपवायचे आणि त्या पवित्र अग्नीमध्ये नारळ अर्पण करणे ही खूप अर्थपूर्ण ही परंपरा आहे. कारण नारळ हे साधे फळ नाही, त्याला शास्त्रात श्रीफळ म्हटले आहे. श्री म्हणजे लक्ष्मी, म्हणजे समृद्धी, सुख, शांती. म्हणून ज्या घरात श्रद्धेने नारळ अर्पण केला जातो त्या घरात लक्ष्मीचा वास टिकतो असे मानले जाते. नारळाच्या वरती 3 डोळ्यासारखी चिन्ह आहेत. आपल्या हिंदू धर्मामध्ये नारळाला खूप अनन्यसाधारण असे महत्व आहे. प्रत्येक पूजेमध्ये आपण नारळाचा वापर करत असतो. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक आहेत. हिंदू धर्मामध्ये आपण नारळालाच पूजनीय मानत असतो. अनेक व्रत वैकल्य करताना आपण नारळाचा वापर करत असतो. म्हणजे निर्माण करता, पालन करता आणि संहार करता या तिन्ही शक्तीचा आशीर्वाद त्यामध्ये आहे. म्हणजेच ब्रह्मा, विष्णू, महेश या तिन्ही शक्तीचे तत्व त्यामध्ये असतात. म्हणून नारळ अर्पण करणे म्हणजे संपूर्ण सृष्टीच्या शक्तीसमोर नतमस्तक होणे आहे. होळी दहनच्या दिवशी आपण अग्नी प्रज्वलित करतो. हा अग्नी फक्त बाहेरचा नसतो, तो आपल्या अंधाराला जाळण्यासाठी असतो. नारळ बाहेरून कठीण असतो, पण आतून पांढरा, स्वच्छ आणि गोड असतो. अगदी आपल्या मनासारखा. बाहेर आपण कधी कधी कडक बोलतो, कठोर वागतो, पण आतून आपण कोमल आणि प्रेमळ असतो. म्हणून नारळ अर्पण करताना मनात एकच प्रार्थना करायची, देवा माझा बाहेरचा कठोरपणा जाळून टाका, माझ्या मनातील अहंकार संपवा आणि आतली चांगलेपणा, प्रेम, करुणा जपून ठेवा. नारळात पाणी असते, ते पाणी म्हणजे जीवन, त्यामुळे नारळ पूर्ण फळ मानले जाते. होळीच्या अग्नीसमोर नारळ ठेवताना आपण आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी, आनंदासाठी आणि सुरक्षिततेसाठी प्रार्थना करतो. काही ठिकाणी नारळ फोडून त्याचा प्रसाद सुद्धा घेतला जातो. काही ठिकाणी संपूर्ण नारळ अग्नीमध्ये अर्पण करतात. दोन्ही पद्धती योग्य आहेत, कारण देव भावना पाहतो. आपल्याकडे जशी पद्धत आहे त्या पद्धतीने आपण अग्नीमध्ये नारळ अर्पण करायचा असतो. पण अर्पण करताना आधी प्रार्थना करायची असते. लोकांमध्ये अशी श्रद्धा आहे की जर नारळ अग्नीमध्ये टाकल्यावर फुटला तर अडचणी दूर होतात. मोठा आवाज झाला तर नकारात्मक शक्ती पडून जातात. पण यामागचा खरा अर्थ असा आहे की जेव्हा आपण पूर्ण विश्वासाने देवावर सोपवतो, तेव्हा आपल्या मनातील भीती तुटते आणि ती भीती तुटली की अर्धी समस्या तिथेच संपते. त्या दिवशी नारळ आजारी व्यक्तीच्या अंगावरून सुद्धा उतरवून, घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती असेल तर त्या दिवशी नारळ त्या माणसाच्या अंगावरून उतरवून अग्नीमध्ये टाकला जातो. ज्या कोणत्या इडापिडा असतील त्या जाऊ द्या आणि चांगले दिवस पाहायला येऊ द्या, असे त्यामागचा उद्देश असतो. नारळ अर्पण करण्याची पद्धतही प्रेमाने करायची. आधी नारळ स्वच्छ धुवून घ्यायचा, त्याला हळद, कुंकू लावायचे, थोड्या अक्षता ठेवायच्या, फूल वाहायचे एखादी, मग होळी भोवती 3 प्रदक्षिणा घालायच्या. शांतपणे हात जोडायचे आणि नारळ फेकायचा नाही तर अलगदपणे ठेवायचा, कारण तो आदराचा भाग आहे. अग्नीमध्ये ठेवायचा असतो, फेकायचा नसतो. त्या वेळेला आपल्या मनामध्ये काही ओझे आहे ते देवाला सांगायचे. घरातील भांडण संपावे, आर्थिक अडचण दूर व्हावी, मुलांचे शिक्षण चांगले व्हावे, आजार असेल तो आजारपण दूर व्हावे, गर्भवती स्त्रीनी सुरक्षित राहावे, असे आपल्याला प्रार्थना करायची आहे. होळीला नारळाची 3 आवरण असतात. बाहेरचा साल, मधली कठीण करवंडी आणि आतला शुभ्र गर. हे 3 भाग शरीर, मन आणि आत्मा याचे प्रतीक मानले जातात. होळी दहन म्हणजे या तिन्हीची शुद्धी. बाहेरचं वाईट वातावरण जळावे, मनातील नकारात्मक विचार जळावे आणि आपल्या आत्म्यावर बसलेली भीतीही नष्ट व्हावी. काही घरात दुसऱ्या दिवशी होळीची राख कपाळावर घालतात, कारण याचा अर्थ असा की वाईट संपले आणि आता नवीन सुरुवात झाली. त्यावेळी नारळ अर्पण करताना केलेली प्रार्थना आठवायची आणि स्वतःला आठवण करून द्यायची की आता नवीन आयुष्य जगायचे आहे.
नारळ असून नारळावर कपूर सुद्धा लावला जातो. कपूर लावण्यामागचा हेतू हा आहे. कपूर म्हणजे नकारात्मकता दूर करण्यासाठी हा उपाय केला जातो. एक नारळ घेऊन आपण त्यावरती कपूर जाळत असतो. हा पण उपाय अत्यंत सोपा आणि सुंदर उपाय आहे. कारण कपूर जेव्हा जळतो त्याची राख सुद्धा उरत नाही. म्हणजे पूर्णपणे नकारात्मक शक्ती जे असेल ते जळून जातात, जळून खाक होतात. कारण होळी दहन मध्ये नारळ अर्पण करून कपूर जाळल्याने वाईट शक्ती आपल्या अवतीभोवती येत नाही असे म्हटले जातात. म्हणून अशी खूप जुनी आणि पवित्र परंपरा आहे. जेव्हा आपण या सगळे कामे प्रेमाने आणि श्रद्धेने साजरी करतो तेव्हा त्याला खूप अनन्य असे महत्त्व येतात. होळी साजरी करतो त्यावेळी होळी दहन हा सर्वात महत्त्वाचा भाग मानला जातो. कारण होळी म्हणजे वाईट शक्तीचा अंत आणि चांगल्या गोष्टीची सुरुवात. होळीच्या अग्नीमध्ये आपण आपले दुःख, अडचणी सर्व सांगून म्हणून आपण अग्नीमध्ये नारळ अर्पण करत असतो. तर आपला नारळ अर्पण करण्याचा भाव जेव्हा शुद्ध असतो तर सगळ्या गोष्टी चांगल्या व्हायला लागतात. तर होळीच्या दिवशी नक्कीच नारळ अर्पण करा आणि आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदू द्या अशी अशी या दिवशी स्वामींना प्रार्थना करायची आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.